हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण स्ट्रीट फूड ब्रेड ऑमलेट ही रेसिपी पाहणार आहोत. एकदम करायला सोपी आणि चव म्हणाल तर एक नंबरच भन्नाट अशी खूप छान लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी ब्रेड घेतले आहेत बघा. अशा प्रकारे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ब्रेड घेऊ शकता. माझ्याकडे छोटी साईज होती, मला जे मिळाले ते मी घेतले. अशा प्रकारे आपण त्याचे स्लायसेस काढून घेणार आहोत आणि कट करून घेणार आहोत त्रिकोणी आकारामध्ये, म्हणजे ट्रायंगलमध्ये, जे की अगदी बघता क्षणी खावेसे वाटतील. एवढी छान रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती छान लागते. जरूर अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. हे बघा, मी ब्रेड घेतले. अशा प्रकारे आपण त्याचे त्रिकोणी कट मारणार आहोत. बघा, अशा प्रकारे तुम्ही कट मारू शकता. किती सुंदर आणि खूप छान युनिक अशी रेसिपी आहे बघा, जे की आपण गाड्यावर खातात. तीच तुम्ही घरी बनवली तर सर्वजण आवडीने खातील आणि वेगळं असं खायला मिळेल. नेहमी तर तुम्ही ऑमलेट बनवतात, पण अशा प्रकारे ब्रेड ऑमलेट जर बनवले तर तुम्हाला नाश्त्याला खूपच छान अशी रेसिपी होईल. तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठीही बनवू शकता. एवढे छान होते. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. अशा प्रकारे आपण कट करून घेतले. मी येथे 2 अंडी फोडून घेणार आहे. खूप छान लागतो आणि टेस्टी पण होतो. अगदी मुलं तर आवडीने खातील, एवढी छान होते. 2 अंडी आपण फेटून घेणार आहे. मी अगोदरच कांदा, टॉमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे, ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. असं हेल्दी असं आपलं ब्रेड ऑमलेट तयार होणार आहे मैत्रिणींनो. सर्वप्रथम आपण मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि लाल तिखट घालणार आहोत, कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीचा पण समावेश करणार आहोत. त्यामुळं लाल तिखट मी थोडंच घातलं. अगोदर आपण अंडा आहे ते छान फेटून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून घेणार आहोत. म्हणजे मीठ आहे ते छान असं विरघळेल. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या गावातून, म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल. हे बघा, आपण आता छान असं बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे, तो त्यामध्ये घालून घेतला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा, टॉमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. खूप छान आणि टेस्टी होतो. त्यानंतर आपण खूप सारा कोथिंबीर घातली आहे, खूप सारी कट करून. हिरवी मिरची घालणार आहोत. हिरवी मिरची लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि छान असं फेटून घेणार आहोत, म्हणजे ते कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर छान असं एकत्र होईल. हे बघा, अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ पण छान विरघळेल. त्यानंतर आपण तवा घेतला आहे. तव्यावर मी इथे राईच्या तेलाचा वापर केला आहे, मस्टर्ड ऑइल. त्यामध्ये छान असं आपण घालवून घेतलं आहे आणि तवा मीडियम गरम करून घ्यायचा आणि जे मिश्रण बनवलं अंड्याचं ते आपण अशा प्रकारे पसरून घेणार आहोत. गोल सर्कल करायचा आहे बघा. हे बघा, छान असा आकार द्यायचा आहे त्याला चमच्याच्या साहाय्याने. खूप छान आणि युनिक रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. अगदी गॅरंटी आहे की एकदा बनवली तर तुम्हाला सारखी बनवावी लागेल अशी ब्रेड ऑमलेटची रेसिपी. त्यानंतर आपण जे कट करून घेतले त्रिकोणी ब्रेड, ते अशा प्रकारे एक बाजू त्या मिश्रणामध्ये डीप करायची आणि अशा प्रकारे बघा छान असे मांडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला सर्कल तयार होईल, गोल राऊंड तयार होईल. आवडली की नाही रेसिपी? चला तर मग करून बघा आणि बनवल्यानंतर घरातील मंडळींना आवडली की नाही ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही.
मैत्रिणींना तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता, रिप्लाय देता, खूप छान वाटतं. तुमच्या ज्या रिप्लाय आहे, कमेंट्स आहे त्या बघून पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. अशीच प्रेम सदैव असू देत आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला आणि बनवून खायला मिळतील. हे बघा, आपण छान असा सर्कल तयार करणार आहोत. आणि छोटा जो मध्ये राहतो आहे, जे मोठे ब्रेड असतात त्याला नाही लागत, पण हे छोटा आहे त्यामुळे मी मध्ये एक चौकोनी छोटा पीस कट करून त्यामध्ये ठेवणार आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय. बघता क्षणी आवडेल की नाही मुलांना खायला. हे बघा, अशा प्रकारे आपण छोटा पीस घेतला आहे ब्रेडचा, चौकोनी कट करून तो आपण मध्ये ठेवणार आहोत. आणि छान मीडियम गॅसवर शेकून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर शेकल्यानंतर तो आतपर्यंत छान असा अंडा आहे, म्हणजे ऑमलेट आहे, ते तयार होतं. अशा प्रकारे दाबून घ्यायचं आणि एकदम सोपं आहे बघा करायला. मी कसं पलटी करते ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण अगोदर ते तव्यावरनं सोडवून घेणार आहोत. त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये आपण ट्रान्सफर केलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि नंतर आपण पुन्हा तव्यावर ते पलटी करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे छान असं पलटी करून मध्यम गॅसवर छान सगळ्या बाजू शेकून घ्यायच्या आहेत. बघा, खूप छान युनिक अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. छान बघा, आपलं ऑमलेट आहे ते शेकून झालं आहे. बघा, आपण आता जी कट आहेत त्रिकोणी त्याप्रमाणे कट करून घेणार आहोत. झालं की नाही पिझ्झा तयार. म्हणजे मुलांना घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवून देऊ शकता, जेणेकरून मुलं बाहेरचं खायला मागणार नाहीत. अशी मस्त युनिक रेसिपी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघा किती सुंदर दिसत आहे ब्रेड ऑमलेट. बघू शकता आपण किती सुंदर असं, आणि टेस्ट म्हणाल तर एक नंबरच. बघा किती छान झालं आहे. बघा, ब्रेड सँडविच म्हणू शकता, ब्रेड ऑमलेट म्हणू शकता. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, हाईप करा आणि लाईक करा. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग पुढच्या अशा छान अशा रेसिपीमध्ये. बाय बाय.